माझी आयडी जर हॅक करून टाकली दुश्मनानं वैऱ्यानं. माझी आयडी वापस आणून द्या, बंद नका सांगू तुम्ही. याने काय भेटलं सर? यानं काही माय दिसून बी नाही राहिलं, सरचे मारू राहिली तरी. हाय फ्रेंड्स, तर तुम्ही थंबनेल पाहून आलेलेच आहे. तृप्तीची आयडी हॅक झाली आहे पूर्ण. आणि म्हणजे काल मी नागपूरमध्ये होतो तेव्हा माझ्या मित्राचा फोन आला. पुण्याला नाही, अहमदनगरला राहतो तो. पुण्यात सोबत होतो आम्ही. त्याचा फोन आला, नाव घेऊ चेंज केलं का रे म्हणे आयडीचं वहिनीच्या. मी म्हटलं नाही, चेंज तर नाही केलं. नाही म्हणे नाव चेंज झालं म्हणे, सगळं डीपी वगैरे बदलला. मी नागपुरात होतो, जेवून राहिलो होतो. मग मी चेक केला तर मला तर दिसेच नाही. मला पुरा म्हणजे दिसतच नव्हती, आयडी दिसतच नव्हती. मग मी दुसऱ्याच्या ह्याच्यात पाहिली फोनात, तर मग पाहिलं तर पुरं चेंज केलं होतं आणि मला ब्लॉक मारला होता पहिले. आणि त्याने स्क्रीनशॉट पाठवला होता. स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला, इकडे बस. तू पाहिला नाही बा स्क्रीनशॉट. माझी आयडी सर हॅक करून टाकली माट्यानं कुत्र्यानं. मला माझी आयडी पाहिजे. काय भेटलं त्याले काय माहित. सल्ल्या तोंडाचा आयडी हॅक तर केली म्हणा, अजून काही असं झालं नाही. आम्ही म्हणजे मेसेज वगैरे नाही केला त्याला, काहीच नाही केलं. आणि पूर्ण म्हणजे मला ब्लॉक मारलाय, मला दिसतच नाही. आणि आरूची आयडी आहे, त्याच्यातून जर पाहिलं तरी दिसत नाही. तर ब्लॉक मारलाय त्या आयडीतून. आणि असंच काही अंधरावेल इंडिया काहीतरी असं टाकलाय त्यानं. पूर्ण चेंज केलं, मॅटर सब चेंज केलं होतं. आता त्यात काल हॅक झाली तर मी पाहिलं तेव्हा त्याच्यावर व्हिडिओ सगळंच होतं. फक्त नाव आणि डीपी चेंज झाला होता. आणि आज पाहिलं तर व्हिडिओ बी गेले ना माझे एवढे मोठे, सगळंच दिसूनच तर नाही राहिलं काही. पूर्ण व्हिडिओ त्याने डिलीट मारले सब. पूर्ण व्हिडिओ पूर्ण चाललं गेलं इंस्टाग्रामवरचं. फक्त फॉलोवर्स राहिले आहे. आणि त्यानं फॉलोविंग करून ठेवली आहे दुसऱ्याला भलत्यालेच कोणाला तरी. सब फॉलोअर जे होते म्हणजे जे फॉलोइंग होते ते पण गायब केली. आता 0 फॉलोवर्स आहे, 0 पोस्ट सगळं सत्यानाश करून टाकला त्यानं. तर काय करावं, मी ट्राय करू राहिलो. काल केलं मी. काल नागपूरहून आलो होतो संध्याकाळी. ट्राय केलं मी थोडंफार, पण त्यानं नंबरही चेंज केला, पासवर्डही चेंज केला आणि सगळंच चेंज केलं. कुत्र्याचं कधी भलं नाही हो. पण ईमेल वर आहे मी अप्लाय. तू कुठं ना कुठं मी केलं अप्लाय, इंस्टाग्रामला अप्लाय केला. नंतर प्रयत्न चालूच आहे माझे, पण हे मॅड तोंडी. मग किती दिवस लागले? झोपून नाही राहिली, काही नाही. पण मी आणतो, टेन्शन नाही आहे. मी वापस आणून देतो येईल, एवढं लोड नाही आहे. त्याला काय माझी आयडी भेटली होती काय? सल्ल्या तोंडाचा कसाचा कसा. जाऊ दे ना, तू नवीन आयडी बनवून टाकतो. भलं नाही हो त्याचं. नवीन आयडी फुटून जाऊ. नवीन आयडी बनवतो, नवीन आयडी काय बनव. नवीन? एवढे मोठे 1,33,000 मायवाले फॉलोअर्स होते ना. तर नवीन बनवतो, काय विषय. नवीन बनवतो. फॉलो कारण तुम्ही नवीन केली तर एवढं टेन्शन नका घेऊ. त्याच बनवले होते ना. अजून बनव काही वेळ नाही लागत जास्त फॉलोअर बनव. पण त्याला काय भेटलं माझी आयडी हॅक करून? पूर्ण आयडी हॅक केली मी. म्हणजे आपण जेव्हा नंबर टाकतो, पासवर्ड टाकतो किंवा फोन नंबर दिला राहते, त्याच्यावर टेक्स्ट येते ना, ते नाही येऊ राहिला. पुरा नंबर चेंज केला त्यानं, त्यालाच चालला तो टेक्स्ट. आता काय करावं आहे, अजून काय करावं काही समजून नाही राहिलं. तर असा विषय झालाय. आणि तृप्ती कालपासून टेंबलूर राहिली. कधीच त्याचं झालं नाही हो कुत्र्याचं. हिनच काही ना काही काळ्या केल्या असं. काहीच नाही केलं. 2 दिवस जरी माझं बॅलन्स संपलं होतं. मी तर हात बी नाही लावला मोबाईलले. ते आहे 2 फोनात आहे. एक मग पोरगी एक फोन घेऊन फिरते, तिच्या फोनात तेच आयडी आहे आणि याच्यातही तेच आयडी आहे. तर झालं असं काहीतरी काळ्या केल्या असं लिंक पिंकवर टच केलं, पण अजून काही आलं नाही त्याचं. असं काहीच नाही आलं. मेसेज आम्ही काही रिप्लाय म्हणजे आम्ही काही रिॲक्टच नाही केलं त्याला. आता तो लगेच आयडी वेगळीच दिसून जाते. कधी 8,000 फॉलोअर दिसते, कधी 4,000 फॉलोअर दिसते. असा धंदा उरायला काय उरायला, फॉलोअरही गायब करून टाका काय काम. आयडी वापस येईन म्हणा, टेन्शन नाही आहे काय. कारण फक्त कोणाचे पैसे नाही लुबाडले पाहिजे. तर म्हणजे कसं लिंक वगैरे पाठवून नावावर, तसं तुम्ही लिंकवर टच वगैरे कराल तर सत्यानाश नाही झाला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे माझं. म्हणून मी इंस्टावर पोस्ट सुद्धा टाकली होती काल, तृप्तीचा अकाउंट हॅक झालाय. तर कोणाला मेसेज वगैरे आला तर रिप्लाय वगैरे नका करू म्हणून काही. तर होऊ शकते, कारण
स्कॅम व्हायला टाइम नाही लागत आणि तिची आयडी खराब झाली. जवळच्या लोकांना पण मेसेज वगैरे करू शकते, काही येऊ शकते. त्याच्यामुळं आम्ही काही रिॲक्ट नाही करू राहिलो त्याच्यावर. फक्त मी ट्राय करू राहिलो रिकवर करायसाठी. आता विषय असा झालाय की त्याचा पटकन तो पळवतो. रिकव्हरी कोड असते लंगडा तो सोड. माझ्या आयडीचा मी सेव्ह करून ठेवलेला आहे रिकव्हरी कोड. म्हणजे हॅकही झालं तर लवकरच. जशी हिची आयडी हॅक झाली तसंच मी माझा पासवर्ड स्ट्रॉंग दिला करून. पण काही सांगता येते का माझी आयडी हॅकून दे. मग असं असा नाही का माझ्या दिसून राहिलं तृप्ती खंडार नाव सर्च केलं तरी काहीच नाही दिसतंय. तेव्हा असं झालं. हे बघ काय केलं. तृप्ती खंडार मी सर्च करून दाखवतो. ते कोंबडं दिसते स्टोरी कसं हे बघ. कसं हे आयडी हॅक केली तिची. कोंबडं दिसते फक्त ते 4-5 तोंडवालं. हे ह्या कोण आहे गडी काम आहे. पहिले एक ब्लॅक फोटो होता, ब्लॅक तोंड करून असा वरतं पोरगा तोंड होता. करून. आता हे टाकलं. आता काय हे बघ पुरं 0-0 करून ठेवलं. तृप्ती खंडारे थांबा बॅक कॅमेऱ्यात. हे तृप्ती खंडारे बी व्हिडिओ क्रिएटर. फॉलोईंग पुरी गायब केली, पोस्टाही पुऱ्या गायब केल्या. हे फॉलोवर आहे तर हे कधी कधी 8 दिसते, कधी 4 दिसते आणि हे काहीच नाही राहिलं. हे एकही व्हिडिओ नाही हे दिसत काय? का काहीच नाही दिसत. नो पोस्ट 8. तर तुमच्याही आयडिया थोड्या सांभाळून ठेवा तुम्ही. अबे म्हणा आणि माझ्या आयडीवर मेसेज जाईन तर नका पाहिजे. असा अंदामंदात नाव चेंज करते, कधी डीपी चेंज करते, कधी काही. पहिले तरी काल तरी पोस्टा होत्या सगळ्या, फॉलोईंग वगैरे सगळं होतं. आता सब 0-0 करून ठेवलं. धिंगाणा केला. करता काय खरी म्हणजे बाई ना माझ्यावर उलट तुम्हाला हात समजून हे माझ्या आईचा फोन मधून आहे. पाहू राहिलोय सध्याच. पुरा धिंगाणा करून ठेवला. 0 पोस्ट दाखवलं ना, दाखवलं. ठीक. असाच विषय आहे. पाहिजे मध्ये देतो ना आमना तुम्ही. आता आमच्या इकडे कोणी आहे नाही हॅकर बॅकर. मीच आहे, काढतो आयडी, निघते आयडी, असा विषय नाही आहे. पण त्यासाठी प्लॅन कर. भलं नाही मग मरू पटकन पाहिजे हॅक करणार. सैतान तोंड्या. आता थोडीशी शांत तरी राहिली. बाई काय झालं मग. आयडी हॅक इन्स्टा मम्मीचं उडून टाकलं सगळं. कधीच भलं नाही होत त्याचं. ठीक आहे, असा विषय आहे. तर असा शोक आहे आमच्या इथं. आयडी गायब झाली, हॅक झाली. पण कसं आहे, मला रागी राहिला. पण आता काय करावं, काही करू नाही शकत भेटला आपण. घेतला ना एखाद दिवस माझ्या तोंडासमोर आला त्याची नड्डीच दाबतो. भेटला घेतला लक्षात ठेवा, नड्डी दाबजा. आणि हॅकर आहे तो, मामूली थोडी आहे. हॅक केलाय सगळं, तर सोपं नाही आहे सगळं. त्याचा पटकन आणि लवकरच रिकव्हर करतो. आज अजून मागं लागतो त्याच्या. गाडीवर जात असेल त्याचं टायर पंक्चर होऊन तू मरू पटकन. ठीक आहे मग चला. असाच होता, तृप्तीची आयडी हॅक झाली. चला मग ठेवतो, बाय. आणि आमच्या चॅनलला तरी सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिकडे 1 मिलियन होऊ राहिले पूर्ण. म्हणजे 1 मिलियन होणार आहे पूर्ण. 1-1.5 लाख लोकांची कमी आहे सबस्क्राईब. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही केलाय तुमचं चॅनल. सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही केलाय. तर सबस्क्राईब करून द्या, म्हणजे 1 मिलियन पूर्ण होऊन जाईल. मग आम्हाला थोडं बरं वाटेल. तर ठीक आहे, तिकडे सबस्क्राईब करा, या ब्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू.